आता पाहूया टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबई मडगाव विशेष गाड्यांच्या नियोजनात अवघ्या 24 तासातच बदल। या मार्गावरील 20 फेऱ्यांऐवजी आता केवळ 18 फेऱ्या चालवल्या जातील, मध्य रेल्वेकडून स्पष्ट। एलिफंटा बेटावरील उत्खननात पुरातन जलाशय इंडो मेडिटेरेनियन जार दुर्मिळ काचेच्या वस्तू आढळल्या, तर 11 दुर्मिळ तांब्यांची आणि शिशाची नाणी सापडली। या बेटाच्या 1500 वर्षापूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश पडणार। दिव्यांग व्यक्तीला मारहाण प्रकरणी एका महिलेला कुर्ला रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात। सीसीटीव्हीच्या आधारे रेल्वे पोलिसांची कारवाई। या प्रकरणी अधिक तपास सुरू। कल्याण पूर्वमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्री 3 दुकानांमध्ये चोरी, शटर उघडून चोरी। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद। व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। कोळसेवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। केडीएमसी मधील वरिष्ठ लिपिक भूषण पाटीलची महिला कर्मचाऱ्याला नोकरीची धमकी देत शरीर सुखाची मागणी। वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। या घटनेनं महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ। कल्याणच्या गांधारी परिसरात सर्पदंशामुळे 3 श्वानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण। मात्र सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे विषारी नागाला पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। आता पाहूया टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुण्याच्या चाकण बाजार समितीत कांद्याचा साठा आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात बंद, तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान। शेतकरी संकटात। पुण्यातील भोर तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। नुकसानाचे महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात। मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत। यंदा आरटीईसाठी 3.25 लाख अर्ज। यंदा नोंदणीमध्ये घट। मात्र यापुढे नोंदणीला मुदतवाढ मिळणार नाही। 2,88,000हून अधिक अर्ज दाखल। पुण्यातील मुळा-मुठा नदीपात्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार। जवळपास 168 ठिकाणी कॅमेरे बसवले जाणार। सध्या 14 ठिकाणीच कॅमेरे कार्यान्वित। पुण्यातील ससून रुग्णालयात शस्त्रक्रियेत वाढ। तज्ज्ञ डॉक्टर आणि अद्ययावत सुविधांमुळे दिवसाला 200च्या जवळपास होतात शस्त्रक्रिया। दिवसभरात 75% किरकोळ तर 25% मोठ्या शस्त्रक्रिया पार पडतात। शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात बिबट्याच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गेल्या आठवड्याभरात 3ऱ्यांदा बिबट्या लोकवस्तीत दिसल्यानं ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त। बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे इथे खुनी दरोडा। दरोड्याच्या उद्देशानं आलेल्या अज्ञात चोरट्यांनी घराच्या अंगणात झोपलेल्या वृद्धाची हत्या केल्याचं समोर। चोरट्यांनी डोक्यावर वार करून हत्या केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण। पुण्याच्या चाकणमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा। अल्पवयीन मुलीवर बापानंच अत्याचार केला। पीडितेच्या तक्रारीनंतर नराधम बापाला पोलिसांकडून बेड्या।